सरिता तिच्या मुलासोबत राहत असते आणि ती एकटीच त्याचा सांभाळ करत असते. असंच एके दिवशी संध्याकाळी ज्यावेळी ती वांग फ्राय करत असते त्यावेळी, मी तर आज हिमांशूसाठी एकदम वेगळ्या प्रकारचं वांग बनवतीये. तसं तर त्याला वांग अजिबात नाही आवडत, पण हा वाला पदार्थ त्याला खूपच आवडेल. मग सरिता जेवण बनवून झाल्यानंतर हिमांशू येण्याची वाट बघत असते. मग थोड्याच वेळात हिमांशू तिथे येतो. अरे हिमांशू, आज तुला एवढा वेळ का झाला? अगं ते मी माझ्या मित्राकडे गेलो होतो ना. उद्या टेस्ट आहे. मग दोघं मिळून त्याचीच तयारी करत होतो. अच्छा, ठीक आहे बाळा. तू दमला असशील ना? थांब, मी तुला लगेच वाढून देते. आज तर मी एक ऑनलाईन रेसिपी बघितली होती की कसं वांग्याला कापून शॅलो फ्राय करतात, आणि ती डिश बघूनच खूप टेस्टी वाटत होती. म्हणून खास तुझ्यासाठी मी आज तेच बनवले. अगं हे काय आहे आई? तुला माहिती आहे ना मला वांग नाही आवडत. मग तरी पण तू माझ्यासाठी वांग का बनवलीस बरं? अरे माहितीये बाळा की तुला वांग नाही आवडत, पण मी हे वांग वेगळ्या पद्धतीने बनवले ना. अरे खाऊन तरी बघ, तुला नक्की आवडेल. नाही आई, मला नाही खायचं ते, कारण मी माझ्या मित्राच्या घरीच खाऊन आलोय. अरे पण तू जर तिकडेच जेवला होतास तर तू मला हे सांगितलं का नाहीस? आता यात काय सांगायचं होतं? असंही माझ्या मित्राच्या घरी गार्लिक ब्रेड आणि सँडविच बनवलं होतं, आणि ते खूपच टेस्टी होतं. आणि तेवढ्यानेच माझं पोट पण भरून गेलं. आणि तुझं हे वांग खाण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तू काय माझ्या मित्राच्या आईसारखं जेवण कधीच बनवू शकणार नाहीस. दिवस रात्र फक्त तू वांगच बनवत बस. एवढं बोलून हिमांशू त्याच्या रूममध्ये निघून जातो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सरिता हिमांशूसाठी सँडविच बनवायला लागते. हिमांशूला त्याच्या मित्राच्या घरी सँडविच खूपच आवडलं होतं. मग आज पण मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं सँडविचच बनवेल, पण थोडंसं माझ्या पद्धतीने. ते खाऊन तर त्याला समजणार पण नाही की मी या सँडविचमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या घातल्यात. मग सरिता सँडविच बनवून हिमांशूला देते. हे बघ हिमांशू, आज सकाळ सकाळी मी तुझ्यासाठी सँडविच बनवले. कसं बनले ते पटकन खाऊन सांग मला. अरे वा, कालचं माझ्या बोलण्याचा तुझ्यावर परिणाम झालेला दिसतोय. लगेच आज सकाळ सकाळी तू माझ्यासाठी सँडविच बनवली आहेस. खरंच काही काही कामं तू तशी चांगली पण करतेस. उगाच आता माझं कौतुक नको करूस तू, आणि खाऊन सांग कसं बनले. हिमांशूला ते सँडविच खूपच आवडतं. अगं आई, हे सँडविच तर खूपच टेस्टी बनले. अगं त्या रोहनच्या आईने बनवलं होतं ना, त्याच्यापेक्षा पण जास्त टेस्टी बनले हे. मला माहीत होतं बाळा की तुला हे सँडविच नक्की आवडणार. आणि तुला माहिती आहे का, काल जे वांग खायला तू नाही बोलला होतास ना, मी हे सँडविच त्याच वांग्यापासून बनवले. अगं हे काय आहे आई? तू मला वांग खाऊ घातलंस? तुला माहिती आहे की मला वांग अजिबात नाही आवडत. तर मग अशा पद्धतीने तू मला वांग का खायला घालतीयेस? अरे तुला नुसतं वांग खायला नाही आवडत, पण अशा पद्धतीने तर आवडलं ना तुला ते. बघ, त्या निमित्तानं तुझ्या पोटात वांग तरी गेलं, आणि तुझ्या तोंडाला किती चव पण आली. तू तर गप्पच बस आई. अगं मला तुझ्या हातचं जेवण अजिबात नाही आवडत. अगं मी काय कोणता मुका प्राणी आहे का, जे तू मला काही पण खायला देशील आणि मी गपचूपपणे खाईल? नाही नाही, मला नकोय हे सँडविच. एवढं बोलून हिमांशू तिथून निघून जातो. असेच काही वर्ष निघून जातात आणि हिमांशू आता एक जॉब करायला लागतो. अगं आई, मला ते थंड जेवण अजिबात नाही आवडत. त्यामुळे मी काहीतरी बाहेरूनच मागून खाईल. आणि तसं पण तुझ्या हाताला काही चव नाहीये. त्यात जर ते जेवण मी थंड खाल्लं तर माझ्या तोंडाची चव कायमचीच जाईल. त्यापेक्षा मी उपाशी बसेल. एवढं बोलून हिमांशू ऑफिसला निघून जातो. बिचारा माझा मुलगा उपाशी राहणार आहे, आणि भूक लागली तर बाहेरून खाईल. नाही नाही, बाहेरचं जेवण जरा पण चांगलं नसतं. त्याचा त्याला त्रास पण होऊ शकतो. एक काम करते, मी घरातच काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करते. मग सरिता आता घरामध्येच मटर मशरूमची भाजी बनवते आणि ती ते घेऊन हिमांशूच्या ऑफिसला जाते. अगं तू इथे काय करतीयेस आई? हे माझं ऑफिस आहे. अरे मला माहिती आहे की हे तुझं ऑफिस आहे,
आणि म्हणूनच मी तुला इथे डबा द्यायला आलीये. आणि मला माहितीये की आता थोड्याच वेळात तुझी जेवणाची वेळ होणार आहे. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी गरमागरम डबा घेऊन आलीये. अगं हे तू काय केलंस आई? तुझ्या हातचं मी जेवण इथे घेऊन नाही येत, कारण मला तू बनवलेलं जेवण अजिबात नाही आवडत. आणि तू तर इथे माझ्यासाठी डबा घेऊन आलीयस. बरं जाऊ दे, आणलीयस तर दे आता मला. आणि आता इथून पटकन निघून जा, कारण कोणी जर तुला इथे असं पाहिलं तर मला नाही आवडणार. सरिता नाराज होऊन घरी निघून जाते आणि हिमांशू त्याच्या मित्राबरोबर जेवण करायला बसतो. अरे वा हिमांशू, तू आणलेली ही मटर मशरूमची भाजी तर केवढी टेस्टी आहे. अरे तुझी आई तर किती टेस्टी जेवण बनवते. मग तू बाहेर का जेवतोस बरं? घरातूनच डबा घेऊन येत जा ना. उगच काही पण काय, एवढी पण काही खास नाही झालीये भाजी. अरे तू काय जरा वेडा झाला आहेस का? तुझी आई खरंच खूप टेस्टी जेवण बनवते. हे बघ हिमांशू, तुला जर तुझ्या आईच्या हातचं जेवण आवडत नसेल तर जाऊ दे, पण मला तर खूपच आवडलं बाबा. त्यामुळे उद्यापासून आणलेला डबा तू नाही खाल्ला तरी चालेल, पण मला नक्की देत जा, कारण मला तुझ्या आईचं आजचं जेवण खूपच आवडलं. अजयचं हे बोलणं ऐकून हिमांशू आता शांत बसतो. मग हिमांशू घरी आल्यानंतर, मग हिमांशू कसं वाटलं आजचं जेवण? अगं जेवणात काहीतरी वेगळं असेल तर आवडणार ना. तू तर नेहमी नेहमी तेच बनवत असतेस. माझ्या मित्राला तुझ्या हातचं जेवण कसं काय आवडलं काय माहिती. अगं मी तर किती वर्षापासून खात आलोय, मला तर अजिबात नाही आवडत. जाऊ दे, तुला नाही आवडलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. मी तुझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करेन. पुढे काही महिन्यानंतर हिमांशूचं सिया नावाच्या मुलीशी लग्न होतं. अगं सिया, आज ना तू माझ्यासाठी मटार आणि बटाट्याची भाजी बनव, ती पण रस्सावाली. ती भाजी खायची मला खूप दिवसापासून इच्छा होतीये. आणि हो, त्याच्यासोबत पुरी पण बनव. गरमागरम भाजीबरोबर पुऱ्या खूपच छान लागतात. आणि आज तर रविवार आहे ना, तर आपण सगळे मिळून एकत्रित जेवण करू. ठीक आहे हिमांशू, बनवेल मी आज पुरी आणि भाजी. मग सिया आता मटार आणि बटाट्याची भाजी बनवते आणि थोड्याच वेळामध्ये ते तिघीजण जेवायला बसतात. अरे वा सिया, भाजीचा वास तर खूपच छान येतोय. का नाही येणार बरं? अरे मी किती मेहनतीने बनवली आहे ही भाजी. खाऊन बघ आता, तुला तर खूपच आवडेल. अगं हे काय सिया, ही पण काही भाजी आहे का? अगं ही भाजी तर खाण्यालायक पण नाहीये. तू काय बोलतोयस हिमांशू? चांगली तर झालीये भाजी. नाहीतर काय हिमांशू, भाजी खरंच चांगली झालीये. उगाच तू या भाजीला नावं का ठेवतोयस? ही भाजी आणि चांगली? अगं चांगलं कशाला म्हणतात माहिती तरी आहे का तुला? ना मसाला ना मीठ, काहीच ठिकाण्यावर नाहीये या भाजीमध्ये. अगं काहीच चव लागत नाहीये या भाजीची. अरे पण मी ही भाजी किती मेहनतीने बनवलीये, थोडं तरी कौतुक कर ना. तू काय माझी चेष्टा करतोयस का? मी तुझी काही चेष्टा करत नाहीये सिया. या जेवणाला खरंच काही चव नाहीये. माझी आई तर जेवण किती छान बनवायची, पण तुझ्या हातचं हे जेवण खाऊन तर माझ्या तोंडाची चवच गेली. अरे पण हिमांशू. नाही आई, तू आमच्यामध्ये नको बोलूस. अगं याला कोणी जेवण म्हणतं का? अगं तू जे जेवण बनवत होतीस ना, त्यामध्ये सगळे मिर्च मसाले अगदी प्रमाणात असायचे, पण हिच्या जेवणात तर तसं काहीच नाहीये. जाऊ दे हिमांशू, मी पुढच्या वेळपासून काळजी घेईल. ते तर तुला घ्यावीच लागेल, कारण हे असं बेचव जेवण तर माझ्याकडून खाल्लं नाही जाणार बघ. एवढं बोलून हिमांशू तिथून निघून जातो. पुढे काही दिवसानंतर ज्यावेळी हिमांशू त्याच्या ऑफिसमध्ये जेवण करत असतो त्यावेळी, शी, हे पण काही जेवण आहे? मी इथे ऑफिसमध्ये किती कष्ट घेतो आणि हिला तर घरामध्ये काही कामं पण नसतात, तरी पण साधा स्वयंपाक पण तिला नीट करता येत नाही. किती खराब जेवण बनवले हे. आज तर हिला समजावून सांगायलाच पाहिजे. मग हिमांशू ते जेवणच नाही करत आणि संध्याकाळी तो रागारागातच घरी येतो. सिया, कुठे आहेस तू? अरे काय झाले हिमांशू, तू एवढ्या रागात का आहेस बरं? सगळे ठीक तर आहे ना? अगं काहीच ठीक नाहीये. मी तिकडे ऑफिसमध्ये किती कष्ट घेतो आणि ज्यावेळी एखादा माणूस जेवायला बसतो त्यावेळी त्याला नीट खायला पण भेटत नाही.
अरे आता काय झालं बाबा? खरं सांगायचं तर चांगलं जेवण माझ्या नशिबातच नाहीये. अगं जेव्हा पण मी तुझ्या हातचं जेवण करतो ना, तर ते खायची माझी इच्छाच होत नाही. हे बघ सिया, तुझ्या आईने जर तुला जेवण बनवायला शिकवलेलं नसेल ना, तर माझ्या आईकडून शिक. ती खूपच चांगलं जेवण बनवते. पण उगाच हे असं काही पण नको बनवत जाऊस तू. बास कर हिमांशू, तू आता जरा जास्तच बोलतोयस. अरे मी पण तुझ्यासाठी किती मेहनत करते. सकाळी लवकर उठून जेवण बनवते. ते सगळे तुला दिसत नाही का? अगं तू तर फक्त जेवणच बनवतेस, पण ते जेवण सुद्धा लोकांच्या खाण्यालायक नसतं. अगं तुला माहिती तरी आहे का की माझ्या आईच्या हातचं जेवण कसं बनतं ते? जो माणूस पण एकदा खायचा ना, तो परत परत मागायचा. आणि त्यात ती मला ते गरमागरम जेवण द्यायला ऑफिसला येत होती. अरे पण मी पण तुझ्यासाठी एवढं करतीच आहे ना, मग ते तुला दिसत नाही का? जाऊ दे, पुढच्या वेळीपासून मी लक्ष देईल. हिमांशू आता नेहमी सियाच्या चुका काढत असतो, पण सिया त्याला काहीच नाही बोलत. असेच काही दिवस निघून जातात. पुढे काही दिवसानंतर हिमांशूचा मित्र अजय त्याच्या घरी जेवायला येतो. मग सिया त्या दोघांना जेवायला वाढते. अगं हे काय आहे सिया, तू तर आम्हाला सॅलड पण दिलेलं नाहीयेस, आणि हे फुलके तर फुगलेले पण नाहीयेत, आणि या भाजीमध्ये तर भाजीपेक्षा जास्त पाणीच वाटते. हे तू काय बोलतोयस हिमांशू? जरा तरी विचार करून बोल ना. तुझ्यासोबत तुझा मित्र पण आहे, आणि तू तर अजूनपर्यंत त्या जेवणाची टेस्ट पण घेतलेली नाहीयेस. मग त्याआधीच तू त्याला नावं कस काय ठेवू शकतोस बरं? अगं मला तर हे जेवण बघूनच चांगलं नाही वाटत आहे. मग हे जेवण मला खायची इच्छा तरी कशी काय होईल? उगाच काही पण बनवून जेवणाची अशी नासाडी नको करूस. हिमांशू, मी निघतो आता. नाही अजय, कुठे नको जाऊस तू. अरे मी सियाला आजपर्यंत खूप वेळा समजवले, पण तिला तर काही समजतच नाही, आणि म्हणूनच आज मी तिला तुझ्यासमोर बोललोय. त्यानिमित्ताने तिला थोडी अक्कल तरी येईल ना. नाही हिमांशू, मला घरी जाऊ दे, ते थोडं काम आहे माझं. एवढं बोलून अजय तिथून निघून जातो. बास हिमांशू, अरे आजपर्यंत मी तुझं खूपच ऐकून घेतलं. तुझ्या मित्रासमोर तुला मी काहीच बोलले नाही. याचा अर्थ असा नाहीये की तू त्याच्यासमोर मला काही पण बोलत राहावंस. आणि मला माहितीये की तुला तुझ्या आईचं हातचं जेवण खूपच आवडतं, पण याचा अर्थ हा नाहीये की मी जेवण खराब बनवते. अरे माझ्या माहेरच्या लोकांनी तर आजपर्यंत माझ्या जेवणामध्ये कधीच चुका नाही काढल्या. आता तुला कोणी खरं नाही सांगितलं याचा अर्थ असा थोडी नाही की मी पण तुझ्याशी खोटं बोलत राहू. जे आहे ते आहे. तुला जेवण नाही बनवता येत. बास झाले हिमांशू, खूप बोलतोयस तू. अरे फक्त तुला जेवण आवडावं म्हणून मी किती मेहनत घेते. आणि हिमांशू, ज्यावेळी मी तुझ्यासाठी जेवण बनवत होते तेव्हा तर तू माझ्या जेवणाचं कधीच कौतुक नाही केलंस की मी जेवण चांगलं बनवते. अरे तू प्रत्येक वेळेला माझ्या जेवणात फक्त चुकाच काढत राहिलास. आणि आता जेव्हा सियाच्या हातचं जेवण तुला नाही आवडलं, त्यावेळी तुला माझ्या हातचं जेवण चांगलं वाटायला लागलं. अरे खरे तर हेच आहे की तू एक खूपच स्वार्थी माणूस आहेस. स्वतःच्या आईच्या हातच्या जेवणाचं तर कधीच कौतुक नाही केलं, आणि आता बायकोला खाली दाखवण्यासाठी तुला तुझ्या आईचं हातचं जेवण आवडायला लागलं. अरे कदर नाही केलंस तर असंच होणार आहे तुझ्यासोबत. एखादा माणूस जर तुझ्यासाठी एवढी मेहनत घेत असेल तर तुला त्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. उगाच त्या व्यक्तीची दुसऱ्या माणसाशी तुलना करण्यात काहीच उपयोग नाहीये. तुम्ही दोघे अगदी बरोबर बोलताय. माझंच चुकलं आजपर्यंत. मी कधी कुणाचं मनच नाही समजलं. खरंच माझ्याकडून खूपच मोठी चूक झाली, पण मी पुढच्या वेळेपासून लक्ष देईल, आणि अशी चूक माझ्याकडून परत कधीच नाही होणार. खरं सांगायचं तर माझंच चुकलं. ज्या त्या वेळेलाच जर तुला मी 2 रट्टे मारले असते ना, तर आज ही वेळ आलीच नसती. हिमांशूला आता त्याच्या चुका समजतात, आणि त्या दिवसापासून तो जेवणाला नावं ठेवायचं बंद करतो.